नमस्कार मंडळी, मी मनाली. तर मी माझ्या आजच्या या व्हिडिओमधून सासर सोडून माहेरी आलेल्या मुलीची व्यथा सांगणार आहे. सो तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत ऐका आणि लास्टपर्यंत बघा. सासर सोडून माहेरी आलेली मुलगी. लोकांना वाटतं ती हरली, पण कोणी कधी तिच्या मनात डोकावून पाहिलं आहे का? ती जेव्हा माहेरी येते तेव्हा ती फक्त घर बदलून येत नाही, ती सोबत घेऊन येते तुटलेली स्वप्न, तुटलेला विश्वास आणि हजारो अश्रू. सासर सोडून माहेरी आलेली मुलगी हा शब्द ऐकायला जितका साधा वाटतो ना, तितकाच तिचा प्रवास वेदनादायक असतो. लोकांना वाटतं ती माहेरी आली म्हणजे ती हरली, ती संसार टिकवू शकली नाही, तिने प्रयत्न केले नाहीत, चूक तिचीच असेल. पण कुणीही तिच्या मनात डोकावून बघत नाही. ती जेव्हा माहेरी येते तेव्हा ती फक्त कपड्यांची बॅग घेऊन येत नाही, ती सोबत घेऊन येते तुटलेली स्वप्न, तुटलेला विश्वास, रोज गिळलेले अश्रू आणि हजारो प्रश्न, जे तिला रोज आतून खात असतात. सुरुवातीला सगळे म्हणतात, काळजी करू नकोस, हे घर तुझंच आहे, आम्ही तुझ्यासोबतच आहोत. पण हळूहळू दिवस जातात आणि शब्द बदलायला लागतात. आता पुढे काय करणार? परत जाणार आहेस का? किती दिवस राहणार आहेस इथे? लोक काय म्हणतील? आम्हालाही उत्तरं द्यावी लागतात. आणि मग सुरू होतात टोमणे. असे टोमणे जे तिच्या मनाला दररोज मारत असतात. थोडं सहन केलं असतंच तर. सगळ्याच मुली संसार करतात. आमच्या काळात आम्ही किती सहन केलेलं, इतकं काही वाईट नव्हतं. तूच जरा जास्त विचार करतेस. हे सगळं ऐकताना ती फक्त शांत बसते, कारण तिच्याकडे स्वतःचं दुःख सिद्ध करण्यासाठी पुरावे नसतात. तिला माहीत असतं तिने किती रात्री रडत काढल्यात, तिने किती वेळा संसार वाचवण्याचा प्रयत्न केला आहे, तिने किती वेळा स्वतःला संपवून नातं वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. पण हे कुणालाच दिसत नाही, कारण लोकांना फक्त निकाल दिसतो, प्रवास नाही. आणि मग एक दिवस तिला स्वतःच्याच घरातच परके असल्यासारखे वाटायला लागतं. कारण आता टोमणे अजून वाढतात. तुझ्यामुळे घरात शांतता राहिलेली नाही. तू आल्यापासूनच सगळे प्रॉब्लेम सुरू झाले. तुझ्या भावाचं लग्न होत नाही आहे. लोक विचारतात, घरात मुलगी परत का आली? तू इथे आहेस म्हणून मुली नकार देतात. तुझ्यामुळे आमची इज्जत गेली. तुझ्यामुळे लोक 4 गोष्टी बोलत आहेत. तू नसतीस तर सगळं ठीक झालं असतं. हे शब्द ऐकताना ती आतून 1000 वेळा मरत असते, कारण ती आधीच तुटलेली असते. आणि आता तिला असं वाटायला लावलं जातं जणू घरातल्या प्रत्येक समस्येचं कारण तीच आहे. मग ती स्वतःलाच प्रश्न विचारते, खरंच माझ्यामुळे सगळं बिघडलं आहे का? मी इथे नसते तर सगळे आनंदी असते का? मी खरंच एवढं मोठं ओझं आहे का? आणि हळूहळू ती स्वतःचाच तिरस्कार करायला लागते. सगळ्यात जास्त वेदना तेव्हा होतात जेव्हा हे शब्द परक्या लोकांकडून नाही तर स्वतःच्या माणसांकडून ऐकायला मिळतात. कारण परक्याने केलेली जखम भरून निघते हो, पण आपल्या माणसाने केलेली जखम आयुष्यभर ठसठसत राहते. रात्री सगळे झोपल्यानंतर ती एकटी जागी असते. उशीमध्ये तोंड खुपसून रडत असते, जेणेकरून तिच्या रडण्याचा आवाज कोणालाही ऐकू जाऊ नये. कारण तिला पुन्हा कुणाचं ओझं व्हायचं नसतं, तिला पुन्हा कुणाला त्रास द्यायचा नसतो. ती फक्त एवढीच इच्छा करत असते की एकदा तरी कोणीतरी तिचं पूर्ण ऐकावं, तिला दोष देऊ नये, तिला न्याय करू नये. फक्त एवढं म्हणावं, तू कोणावरही ओझं नाहीस, तुझ्यामुळे कोणाचं आयुष्य थांबत नाही. हे घर आजही तुझंच आहे, थोडा आराम कर, आम्ही तुझ्यासोबतच आहोत. पण दुर्दैवाने अनेक मुलींना हा आधार मिळत नाही आणि त्या हसण्याचा मुखवटा घालून जगत राहतात, बाहेरून मजबूत, आतून पूर्ण तुटलेल्या. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, सासर सोडून माहेरी आलेली मुलगी हारलेली नसते. ती खूप लढून आलेली असते, खूप सहन करून आलेली असते, खूप रडून आलेली असते. आणि एक दिवस ती पुन्हा उभी राहते, पुन्हा हसायला शिकते, पुन्हा जगायला शिकते आणि स्वतःची नवी ओळख निर्माण करते. म्हणून कोणत्याही माहेरी आलेल्या मुलीला तिची कहाणी न ऐकता दोष देऊ नका. कारण कधीकधी ती संसार सोडून आलेली नसते, ती फक्त स्वतःला वाचवून आलेली असते. आणि तिची खरी वेदना असते स्वतःच्या माणसाने न समजून घेण्यात.
कारण परक्यांकडून मिळालेल्या जखमा कधीतरी भरून निघतात हो, पण आपल्या माणसांच्या शब्दांनी झालेल्या जखमा आयुष्यभर मनात राहतात. आजही ती हसते, सगळ्यांसोबत बोलते, सगळं ठीक असल्याचं दाखवते. पण तिच्या मनात एक प्रश्न अजूनही जिवंत असतो. माझी चूक नक्की काय होती? फक्त एवढंच का की मी खूप सहन करूनही एक दिवस तुटले? कदाचित त्या प्रश्नांची उत्तरं तिला कधीच मिळणार नाहीत. पण एक दिवस ती रडणं थांबवते, लोकांचे टोमणे मनावर घेणं थांबवते आणि स्वतःला दोष देणंही थांबवते. कारण तिला समजतं की प्रत्येक वेळी चूक तिचीच नसते आणि त्या दिवशी एक तुटलेली मुलगी संपत नाही, तर एक नवीन मजबूत स्त्री जन्माला येते. म्हणून कोणत्याही माहेरी आलेल्या मुलीला दोष देण्याआधी तिची कहाणी ऐका.